नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. कोणे एकेकाळी लंडनचे स्कॉटलंड यार्ड पोलीस गुन्हेगारांना शोधण्यात जगात पहिल्या क्रमांकावर होते. त्यानंतर मुंबई पोलिसांचा क्रमांक लागत होता. आपल्या महाराष्ट्राचे म्हणजेच मुंबईचे पोलीस दल गुन्हेगारीचे कर्दनगाळ समजले जात होते. त्यावेळी केवळ स्वतःच्या हिमतीवर, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर, वेळोवेळी त्यांनी दाखवलेल्या चाणाक्षतेवर आणि विविध विभागातील लोकांच्या संबंधावर गुन्हेगारांचा शोध घेण्याची परंपरा होती. तोपर्यंत मुंबई पोलीस देशात आघाडीवर होते. त्या काळी मुंबईत गुंडांच्या, अतिरेक्यांच्या सगळीकडे मोठमोठ्या टोळ्या होत्या आणि चिल्लर गुन्हेगारही तेव्हा गल्लोगल्लीत होते. त्यावेळी अशा सर्वांना वचक बसेल अशी पोलीस दलाची कामगिरी असायची. आता पोलिसांजवळ अत्याधुनिक यंत्रणा आहे. कॅमेऱ्यापासून ते शोधकार्यात मदतीसाठी अनेक अद्ययावत उपकरणे आहेत. ठिकठिकाणी खबऱ्यांचे जाळे आहे. पण आता पोलीस ज्यांना पकडायचे त्यांना तात्काळ पकडतात आणि ज्याला पकडायचे नाही तो राजरोज फिरत असला तरी तो पोलिसांना सापडत नाही. रामायणातील रावणाला हिरो समजणारे वाल्मिकी आज पोलिसांसमोर शरणागत झाले. अर्थाअर्थी आपला त्या विशिष्ट खुनाशी कोणताही संबंध नाही असे या वाल्मिक कराडचे म्हणणे आहे. जर संबंधच नाही तर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचे कारणच नाही असे कराड म्हणतात. आज कराड स्वतःहून पोलिसांच्या दरबारात म्हणजेच CID मुख्यालयात हजर झाले. आपण स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण करीत आहोत असा मनभावित पवित्रा त्यांनी घेतला. जर कराड यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसता तर त्यांना इतके दिवस पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्यासाठी कोणी रोखले होते? हे कराड कोणाचे लाडके आहेत आणि ते काय काय करतात हे अनेकांना ठाऊक आहे. खरे तर वाल्मिक कराड हा एक अत्यंत साधा भोळा माणूस आहे. त्याला बिचाऱ्याला विनाकारण यात अडकवण्यात आलेले आहे. त्याचे या प्रकरणात काही देणेघेणे नाही असे खुद्द कराडांचे म्हणणे आहे. ज्या प्रश्नावरून केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर अखिल महाराष्ट्रात जबरदस्त बोंबाबोंब झालेली आहे, त्या मोर्चे निघालेले आहेत, त्या प्रकरणाबाबत कराड यांनी दाखवलेला साळसूदपणा कुठेतरी संशय निर्माण करतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ज्या सरपंच महोदयांचा खून झाला त्याचा तपास आपल्या महाराष्ट्राचे कार्यक्षम गृह खाते करणार आहे. तेथे दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईलच. ज्या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे त्या प्रकरणाचे गांभीर्य अत्यंत मोठे आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे जसे पोलिसांचे कर्तव्य आहे तसेच महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या संभावित खुनाचा आणि त्यामागील कटकारस्थानी करणाऱ्यांचा खुलासा होणे तितकेच गरजेचे आहे. महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यात सुख आहे, समृद्धी आहे. तेव्हा या सुख समृद्धीला नजर लागू नये अशी सर्वसाधारण जनतेची मनीषा आहे. आज महाराष्ट्राची राजकीय आणि सार्वजनिक जीवनात या वाल्मिक कराडमुळे सर्वत्र बदनामी होत आहे. ही बदनामी थांबवणे हे सुद्धा शासनाचे काम आहे. अजूनही या प्रकरणाचा हवा तेवढा गंभीरपणे विचार झालेला नाही. ही गोष्ट सरकारला नक्कीच भूषणावह नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेऊन कराड यांचे गुन्हेगारीचे वऱ्हाड उघडकीस आणावे असे केवळ बीडच्याच नाही तर अखिल महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा वाटते. त्यातल्या त्यात या कराडने आपले पाय पोलिसांच्या CID मुख्यालयाला लावले हे महत्वाचे. कराडने आत्मसमर्पण करतानाही जणू काही आपण शहीद होत आहोत अशा पद्धतीचा शहीदीबाणा दाखवण्यासही कमी केले नाही. आता या प्रकरणाचा शेवट कसा होतो ते महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. न्यायदेवतेचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.